नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. उद्या रविवार दिनांक 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. माघ कृष्ण चतुर्दशी दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीविषयी पुराणामध्ये अनेक कथा आहेत. एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाल विष या दिवशी निघाले होते आणि ते भगवान शिवशंकरांनी प्राशन करून सृष्टीला विनाशापासून वाचवले होते. हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर काही दंतकथांमध्ये असाही उल्लेख आहे की माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह याच दिवशी झाला होता. तर काही कथेनुसार भगवान महादेवानी या दिवशी तांडव नृत्य केले होते. त्यांना शांत करण्यासाठी त्यांची पूजा केली होती आणि भूलोकीचा विनाश टाळण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना केली होती. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या वर्षीच्या महाशिवरात्रीला खूपच छान योग जुळून आला आहे. रविवारी 15 फेब्रुवारीला आली आहे महाशिवरात्री आणि त्या अगोदर शनिवारी म्हणजे आज आहे प्रदोष व्रत. प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांच्या उपवासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्यातही शनी प्रदोष आहे म्हटल्यानंतर खूपच छान योग जुळून आला आहे. 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि सोमवारी 16 फेब्रुवारीला आली आहे सोमवती अमावस्या. हे तीनही दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी सेवेसाठी खूपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त या 3 दिवसामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, त्यांची मंत्र साधना करायची आहे. यामुळे तुमचे भाग्य बदलण्याचा योग निर्माण होत आहे. या 3ही दिवसांचा लाभ आपण आपल्या जीवनासाठी करून घ्यायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा या 3 दिवसामध्ये आपण करायची आहे. नेहमी आपण भगवान शिवशंकरांना आवडणाऱ्या वस्तू शिवपिंडीवर अर्पण करत असतो. यामध्ये बेलपत्र, धोत्र्याचे फूल, फळ, पांढरी फुले, त्यासोबत कण्हेरीचे फूल. अभिषेक घालत असताना आपण दुधाने, पंचामृताने, पाण्याने, मधाने, साखरेने, उसाच्या रसाने असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिवपिंडीवर अभिषेक करत असतो. त्यासोबतच या महाशिवरात्रीला अशी एक वस्तू आपण शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. ती भगवान शिवशंकरांना आवडणारी तर आहेच, त्यासोबतच ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक बदल होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मकतेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये देखील ही वस्तू अर्पण केल्यामुळे भरभराट येणार आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपला व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच ही वस्तू अर्पण केल्यामुळे राजयोगाचा देखील योग निर्माण होत आहे. तर भगवान शिवशंकरांना आवडणारी वस्तू म्हणजे डमरू. तर आपण महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना आवडणारी वस्तू आणि आपले भाग्य बदलणारी वस्तू म्हणजे डमरू आपण शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे. महाशिवरात्रीला डमरू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहे. त्यासोबतच आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. तर या महाशिवरात्रीला आवर्जून आपण शिवपिंडीवर डमरू अर्पण करायचं आहे. तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.